करूया टॉप 9 घडामोडी निवडणुकांची रणधुमाळी। मुंबईतील कुर्ला परिसरात मतदार यादीत मोठा घोळ। एकाच घरातील मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागली। प्रारूप मतदार यादीतील अनियमितता उघडकीस। माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांची माहिती। मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत 11 लाखांहून अधिक दुबार मतदार। मुंबई महापालिकेची माहिती पडताळणी तसंच मतदार यादीत सुधारणा करण्याचं काम सुरू। महापालिकेचं स्पष्टीकरण। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटींवर ठाकरेंची सेना आणि मनसेचा आक्षेप। आणखी 17 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ द्यावी। ठाकरे सेना आणि मनसेचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र। सांगलीच्या आष्टामधील स्ट्रॉंग रूम बाहेर मवियाचं आंदोलन। मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप। हजारो कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूम समोर ठिय्या। गोंदियातील सालेकसामध्ये ईव्हीएम सोबत छेडछाड केल्याच्या आरोपावरून आंदोलन। दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांकडून तहसील कार्यालयाला घेराव। ईव्हीएम छेडछाड प्रकरणी निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला। त्यानुसार कारवाई होईल। उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांची माहिती। तर निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्याची काँग्रेसची मागणी। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा। हरल्यावर आम्हाला बोलू नका। मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। महायुतीतील तिन्ही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेत असतील। पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणतील। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। राज्य निवडणूक आयोगाची आज महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक। पालिका निवडणुकांच्या तयारी संदर्भात तसंच मतदार याद्यांसंदर्भात बैठक। 10 डिसेंबरपर्यंत राजकीय पक्षांकडून आलेल्या सूचना आणि हरकतींचा आयोग घेणार आढावा। आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। भाजप नकली हिंदुत्वाचा ठेकेदार। नकली हिंदुत्वाचं दुसरं नाव भाजप यावर शिक्कामोर्तब। सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा। नाशिकमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून टीका। नवी मुंबईमध्ये गजानन काळेंच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन। सेक्टर 28 मध्ये आरक्षित भूखंड बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप। सकाळी 10 वाजता आंदोलन। मनोज जरांगे पाटील 7 डिसेंबरला पनवेल दौऱ्यावर। जरांगेंच्या हस्ते मराठा भवनाचं उद्घाटन होणार। तर खांदा वसाहत इथल्या मराठा कृतज्ञता मेळाव्यालाही मनोज जरांगे संबोधित करणार। राहुल गांधींच्या वकिलांचा पुणे कोर्टात सुनावणी। तहकुबीसाठी अर्ज। पुणे न्यायालयानं अर्ज फेटाळल्यानं 5 डिसेंबरला कोर्टात होणार सुनावणी। राहुल गांधी यांनी सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी याचिका दाखल। दिल्लीत आमदार सुरेश धस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट। आष्टी पाटोद्यातील धार्मिक पर्यटन स्थळांना निधी देण्याची शहांकडे विनंती। राज ठाकरे यांनी संजय राऊतांची घेतली भेट। राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी भेट घेत तब्येतीची केली विचारपूस। तर 20 वर्षांनी राज ठाकरे आले, सगळे आनंदी। भेटीनंतर सुनील राऊत यांची प्रतिक्रिया। सरकार आपल्याच लोकांवर अविश्वास दाखवत आहे। त्यांची लोक त्यांच्यावरच धाडी टाकत आहेत। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। महाराष्ट्रातील आरोग्याच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांसोबत खासदारांची बैठक। ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त। दरम्यान मुंबईत दवाखाने आहेत पण डॉक्टर नाही अशीही खंत व्यक्त। राज्यानं केंद्राकडे एक प्रस्ताव आधीच पाठवला। त्यानंतरच केंद्राच्या पथकानं पाहणी केली। मदत पुनर्वसन प्रधान सचिव यांची माहिती। तर पायाभूत सुविधांच्या दुसऱ्या प्रस्तावावर दिल्लीत आज बैठक असल्याचीही सचिवांची माहिती।